हाय नमस्कार. तर चला तुमच्यासाठी एक घेऊन आली धमाके अशी रेसिपी. तर बघा मी बारीक केलं, मला लक्षात आलं चला रेसिपीचा हेडाव दाखवा. तर याच्यात कोथिंबीर, खोबरं आणि आल्याचा एक तुकडा आणि लसूण याची पेस्ट करून घेतली. कढई ठेवली, कढई गरम झाली आपली. तर कशाची रेसिपी आहे तुम्हाला दाखवते. तेल ओतून घेते, तिकडे भात घातलाय. गावाकडे कसं असतं, जे आहे ते आताच गुजारे करावा लागतो. या तेच पत्ता. श्रावण कोण कोण पाळतं सांगा बरं. आम्ही पण पाळतो श्रावण. जास्त वगैरे खात नाही ते गावाकडे, थोडंसं वासापुरता टाकायचं आपलं. तर कच्चा मसाला टाकून घेतला. ही जिरी थोडी, चमचा आहे पण चमच्याने सवय नाही, अंदाज गवत नाही. पहिलं काय चमचा होता, पहिलं नव्हतं चमचे फिमचे काय. हळद नसन बहुतेक. तर ते भाजून झालेलं आहे. तर आता हे मसाला टाकून घेते. तुम्ही तर बघितलं 5-6 दिवस हेडेव आपलं रेसिपीचं येत नव्हतं. तसं रेसिपीचं नव्हतंच म्हणा. तुम्ही तर बघितलंच की आपलं गिफ्ट त्याचं हेडेव जास्त. अजून पण गिफ्ट भरपूर येणार आहे. तर कोण आसपास असल हेडेव आपला बघत असेल तर या आपल्या तर सगळं काय भेटल आणि कमी बजेटमध्ये भेटल. हे बघा आता हे मस्त तेल सुटस तर भाजून घ्यायचं. आता याच्यात कूट जास्त वापरायचं नाही आपण, कारण मसाला असल्यामुळं गावाकड शिटीत कसं जास्त हे लागतंय, घट भाज्या लागतात. मीठ टाकून घेते. पनवेलच्या ताईनं आपल्याला मसाला दिलेला. आपला मसाला संपलाय, एवढाच मसाला राहिलाय. जास्त तिखट नाही करत. आता हे एकजीव करून भाजून घ्यायचा. बघा गिरवी बघा, बघा तेल सुटूस तर गिरवी आता. आणि हे बघा 4 वांगे आहेत, तेवढीच आहे ती त्याची मस्त. आणि तुम्ही म्हणता मग मसाला याच्यात भरून घ्यायचा नाही, कुणाकुणाची वेगळी वेगळी पद्धत असते. असं कापून घेतलंय 4 फोडी करून. 4च वांगे आहे ती, ताजे आहे ती. कोण कोण त्याच्यात भरून करतं, कोण कोण कसं शिजवून करतं, म्हणजे वेगळी वेगळी पद्धत असते प्रत्येकाची. आणि जरी याच्यात भरून आपण केलं तरी पण ह्याच्यातलं निघतं का नाही सांगा बरं मग. तर म्हणून मला आवडतच नाही याच्यात भरून करायला, कारण मग मसाला भाजताना हे बघा तेल मस्त सुटलंय बघा, बघू शकता. हे धुवून घेतले की नाही तर माणसा तशीच ताई टाकते का धुवून याच्यात काढून घेतले ते पाणी नितळाय बघा. कसं मसाला त्याच्यात जातो. आता हे भाजून मस्त असं घ्यायचं. बघू शकता तुम्ही, असं पण खाऊ शकताय. आपण थोडासा फक्त कूट टाकायचा. कारण जास्त घट नाही तो खात, पातळ करून खायची सवय असते. आणि कुणी कुणी हेडव बघितलं नसतील तर मागचं हेडव जाऊन बघा. आपलं गिफ्टचं हेडव तुम्हाला नक्कीच आवडते ना. आणि जाऊन बघा आणि लाईक करा. तुम्हाला रेसिपीचं आवडतं तर रेसिपीचं पण मी टाकणार, पण जास्त कसं आम्ही बनवत नाही. जर सकाळची भाजी असेल तेवढ्यातच गुजारा करायचा. असं गावाकडे असतं, रोजच्या रोज नाही ती बनवत. सकाळची राहिली म्हणजे तीच खायचं, संध्याकाळी भाजीने लागत नाही. हे बघा
असा झालाय. आणि याला थोडं शितुडा पाण्याचा देऊन झाकून ठेवलं तरी मस्त असं होतं या. आणि इकडं आपला भात असा मस्त शिजतोय. झाकून ठेवते. आणि हे बघा मस्त भाजून चाललंय. कुणा कुणाला आवडतं, कुणा कुणाला नाही, नक्की सांगा. हे बघा किती छान झालंय. जास्त आपल्याला पातळ बी नाही बनवायची आणि घट्ट पण नाही बनवायची, नॉर्मल बनवायची. कुणी कुणी गरम पाणी टाकतं. अगो बाई लाईटच गेली. तर चला कशी वाटते हे सांगा. लाईट गेली तर चला बाय.